अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका विठ्ठल नावाच्या भक्ताला मिळालेला मारुतीरायांचा संकेत कोणता होता आणि त्याच्यासोबत घडलेला एक मारुतीरायांचा प्रसंग म्हणजेच खराखुरा चमत्कार कोणता होता ते बघणार आहोत. तर मित्रांनो, एका मंगळवारची पहाट होती. आकाशात हलकीशी लाल छटा होती. गावातलं वातावरण अगदी शांत होतं. फक्त मंदिराकडून येणाऱ्या घंटाचा मंद आवाज तिथे होता. त्या गावात विठ्ठल नावाचा एक शांत, साधा, गरीब पण विश्वासू भक्त राहत होता. त्याच्या जीवनात खूप त्रास होते. घरात पैशाची तंगी, आईची तब्येत बरी नव्हती, काम त्याला मिळत नव्हतं आणि मनात मात्र सतत चिंता होती. पण एक मात्र त्याने कधी सोडलं नाही आणि ते म्हणजे मारुतीरायावरचा अढळ विश्वास. त्या मंगळवारच्या सकाळी विठ्ठलने मनात विचार केला की आज काहीही झालं तरी मी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायांना माझं दुःख सांगणार. मित्रांनो, विठ्ठल मंदिरात पोचला तेव्हा आरती सुरू होती. डोळ्यात पाणी, हृदयात वेदना आणि हातात फक्त 2 फुलं होती. तो मूर्तीसमोर उभा राहिला आणि फक्त एक वाक्य बोलला की मारुतीराया, मी थकलोय, मला एखादा संकेत दे. मी चालत आहे की नाही ते तरी कळू दे. आणि हे म्हणताच त्याच्या अंगावर शहारा आला. मित्रांनो, आरती संपली. मंदिरात सगळे बाहेर पडले. विठ्ठल मात्र एकटाच बसला होता. हवेत हलकी थंडी होती. अचानक मंदिराच्या मोठ्या दरवाजाच्या वरच्या कोपऱ्यातला लाल गुलालाचा छोटा पुडा स्वतःहून खाली पडला. मंदिर रिकामं होतं. हवा शांत होती. कोणताही वारा तिथे नव्हता. गुलाल थेट हनुमानजीच्या चरणावर पडला आणि त्यातील लाल रंग विठ्ठलाच्या पायाकडे वाहत आला. ते बघून विठ्ठल थक्क झाला. त्याच्या मनात आवाज आला की लाल रंग मारुतीरायांचा आशीर्वाद आहे की पुढे चालत राहा म्हणून. तुझं रक्षण मी करतो आहे. मित्रांनो, विठ्ठलला दुसरा संकेत आला की जेव्हा विठ्ठल बाहेर पडायला निघाला पण पायऱ्या उतरताना त्याचा पाय अडखळला. पण त्या क्षणी मंदिराच्या बाहेरची मोठी केशरी पताका जोरात हलली आणि तिचा कोन अगदी असा बदलला जणू काही अदृश्य हाताने तिला वळवलं. ती पताका विठ्ठलाच्या हाताला स्पर्श झाली आणि तो सरळ उभा राहिला. ते पाहून विठ्ठल पुन्हा थक्क झाला. तिसरा आणि सर्वात मोठा संकेत त्याच्यासाठी होता आणि तो म्हणजे त्या रात्री विठ्ठल चिंतेत झोपला. आईची औषधं संपत आली होती. दुसऱ्या दिवशी कशी आणायची याचा विचार करीत होता. रात्री 3च्या सुमारास त्याला स्वप्न पडलं की तो मंदिरात उभा आहे आणि त्याच्यासमोर 10 फूट उंच प्रकाशात न्हालेला मारुतीरायांचा दिव्य तेजोमूर्ती उभी आहे. मारुतीरायाचा विशाल हात त्याच्याकडे पुढे येतो आणि म्हणतो, बाळा, चिंता करू नकोस. उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद घेऊन येईल. ते स्वप्न अत्यंत स्पष्ट, अत्यंत वास्तविक आणि मनाला शांती देणारं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल पडवी झाडत होता. तेवढ्यात पोस्टमन आला आणि विठ्ठलला म्हणाला, विठ्ठल, तुझ्या नावाचं पत्र आलंय. विठ्ठलने पत्र उघडलं. ते त्याच्या पूर्वीच्या कंपनीतून होतं. त्यांनी लिहिलं होतं, तू केलेल्या प्रामाणिक कामाची आठवण ठेवून तुला आम्ही काही 1 महिन्याचं बाकी राहिलेलं वेतन आणि बोनस देत आहोत. नेमकी त्याच्या आईच्या औषधांसाठी आणि घराच्या खर्चासाठी लागणारी जेमतेम रक्कम होती.
विठ्ठल रडू लागला. डोळ्यासमोर पुन्हा ते स्वप्न, तो दिव्य प्रकाश, तो आवाज होता. मंगळवारचा आशीर्वाद मारुतीरायाने दिलेला त्याला संकेत होता. मित्रांनो, त्या दिवसापासून विठ्ठलाने कधीही हार मानली नाही. त्याचं एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं आणि ते म्हणजे, जिथे मन थकतं तिथे मारुतीराया कृपा करतो. मंगळवार म्हणजे चमत्काराचा दिवस. मित्रांनो, असा मंगळवारचा चमत्कार तुमच्यासोबतही घडलेला असेल. हनुमानजीचे संकेत तुम्हालाही आले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.